आजचा दिवस भारतीय संस्कृतीच्या, हिंदू संस्कृतीच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाचा आहे। आज देशामध्ये, संपूर्ण विश्वामध्ये जी हिंदू संस्कृतीने त्या ठिकाणी सुसंस्कारित असणारी मंडळी आहेत, ही या उत्सवामध्ये सहभागी झालेली आहेत। भव्य दिव्य दैदिप्यमान असा सोहळा खेड्यापाड्यामध्ये, वाड्या वस्त्यांवर, नगरामध्ये, महानगरामध्ये मोठ्या थाटामाटामध्ये श्रद्धेने, अत्यंत आदराने, उत्साहाने या ठिकाणी संपूर्ण देशभर, आज सगळं देशभर आजचं जे वातावरण आहे हे राममय वातावरण झालं आहे। भगवान प्रभू रामचंद्रांच्या भक्तीचा जागर संपूर्ण देशभर घडतो आहे। जिकडे तिकडे भगवान प्रभू रामचंद्रांचा त्या ठिकाणी उत्सव संपन्न होताना दिसतो आहे। आणि इतर आत्तापर्यंत आपण अनेक रामनवम्या साजऱ्या केल्या, भगवान प्रभू रामचंद्रांचे जन्मोत्सव मोठ्या उत्साहाने संपन्न केले, श्रद्धेने संपन्न केले। पण या वर्षीचा रामनवमी उत्सव हा अत्यंत महत्त्वाचा आहे आणि अत्यंत आल्हाददायक आहे, एक आगळ्या वेगळ्या स्वरूपाचा आहे। का? त्याचं महत्त्वाचं कारण भगवान प्रभू रामचंद्र या वर्षी अयोध्येमध्ये आपल्या मूळ स्थानावर रामलल्ला विराजित झालेले आहेत, विराजमान झालेले आहेत। म्हणून ही रामनवमी तुमच्या आमच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाची आहे। भगवान प्रभू रामचंद्रांनी आपल्या जन्मस्थानावर त्या ठिकाणी विराजमान होण्यासाठी कित्येक दशकं, कित्येक शतकं वाट पाहावी लागली होती। अनेक शतकांचा वनवास त्या ठिकाणी संपला आणि भगवान रामलल्ला त्या ठिकाणी अयोध्येमध्ये आपल्या जन्मस्थानावर विराजमान झाले। म्हणून ही रामनवमी एक महत्त्वाची आहे, श्रद्धेची आहे। आणि भगवान प्रभू रामचंद्रांचा जन्मोत्सवाचा हा कार्यक्रम प्रत्येक ठिकाणी मोठ्या थाटामाटामध्ये संपन्न होत असणारा, या ठिकाणी तर अनेक वर्षाची परंपरा आहे। आपल्या भारतीय संस्कृतीचे जी काही सगळी सद्गुण आहेत, या सगळ्या सद्गुणांचा एकत्रित समुच्चय म्हणजे भगवान प्रभू रामचंद्र आहेत। आदर्श माणूस कसा असावा? भगवान प्रभू रामचंद्र आहेत। आदर्श पिता कसा असावा? भगवान प्रभू रामचंद्रांसारखे। आदर्श पती कसा असेल? भगवान प्रभू रामचंद्रांसारखा। आदर्श पुत्र कसा असेल? भगवान प्रभू रामचंद्रांसारखा। नव्हे नव्हे आदर्श शत्रू कसा असेल तरी भगवान प्रभू रामचंद्रांसारखाच। आदर्श माणसाच्या जीवनामध्ये आता शत्रू आणि आदर्श कधी असू शकतो का? पण शत्रुत्वामध्ये देखील आपल्याला आदर्श भगवान प्रभू रामचंद्रांच्या चरित्रामध्ये पाहायला मिळतो। विठ्ठल आदर्श बंधुत्व कसं असावं? भगवान प्रभू रामचंद्र। आणि आदर्श शत्रू, एक प्रसंग आहे आनंद रामायणामध्ये, एक प्रसंग आलेला आहे। तसं पाहिलं तर भगवान प्रभू रामचंद्रांवर अनेक प्रकारची रामायणे त्या ठिकाणी निर्माण झाली आहेत। कल्पभेदानेही बरीच प्रसंग आपल्याला पाहायला मिळतात। आनंद रामायणातील एक प्रसंग आहे, भगवान प्रभू रामचंद्रांनी रामेश्वर या ठिकाणी गेल्यानंतर भगवान रामेश्वरांची स्थापना केली आणि स्थापना केल्यानंतर बिभीषण त्या ठिकाणी शरण आलेले होते। भगवान प्रभू रामचंद्रांनी त्या ठिकाणी बिभीषणला विचारलं, का रे बाबा, आपण भगवान रामेश्वरांची स्थापना केली आहे, भगवान शंकरांची स्थापना केली आहे, पण या ठिकाणी यथोचित सगळा विधी संपूर्ण होईल असा कोणी ब्राह्मण आहे का? शिवभक्त, शिव उपासक असा कोणी ब्राह्मण आहे का? असं ज्या वेळेस बिभीषणला विचारलं त्यावेळेस बिभीषण म्हटला, खूप मोठा शिवभक्त ब्राह्मण आहे, पण आपल्या काही उपयोगाचा नाही, तो आपल्या उपयोगाला येणार नाही। कोण आहे तो ब्राह्मण? यथोचित अशी सगळा विधी पार पाडणारा असा कोण ब्राह्मण आहे? मोठा चांगला, त्याला सगळं शास्त्राचं ज्ञान आहे, परंतु त्याचा आपल्याला काहीच उपयोग होणार नाही। का? असं का म्हणतोस? कोण ब्राह्मण आहे? त्याचं नाव तर मला सांग। असं म्हटल्यानंतर बिभीषणाने सांगितलं, रावण हा फार मोठा शिवभक्त आहे, शिव उपासक आहे आणि ब्राह्मण आहे। रावण हा वर्णाने ब्राह्मण होता, पण आचरणाने राक्षस होता। बरीच माणसं वर्णाने उच्च कुळातली असतात, पण आचरणाने एकदम दुराचरण करणारी दिसतात। रावण वर्णाने ब्राह्मण होता, तो ब्राह्मण होता। त्याच्या कुळाचा विचार जर आपण पाहू गेलो तर धातयासी तुकोबाराने असं वर्ण केलंय, ब्रह्मदेवाशी त्याच्या कुळाचा विचार आहे, संबंध आहे, ब्राह्मण कुळामध्ये जन्मलेला आहे, ब्राह्मण आहे, पण कर्म मात्र राक्षसाचं करतो। पण तरी देखील भगवान प्रभू रामचंद्र म्हटले, काही हरकत नाही, तो जर चांगला यथोचित यथाविधी सगळी या ठिकाणी पूजा अर्चा करणार असेल तर माझा आणि त्याचा व्यक्तिगत वाद आहे। त्याने माझी पत्नी चोरलेली असल्यामुळे माझं त्याच्याबरोबर शत्रुत्व आहे। त्याच्या पूजा अर्चेशी
त्याच्या ब्राह्मणत्वाशी माझं शत्रुत्व नाही. काही हरकत नाही, तू त्याला निमंत्रण दे आणि बोलून आण. आपल्याला पूजा करायची आहे भगवान शंकरांची. आणि आनंद रामायणातील प्रसंग असा आहे, महाराज बिभीषण त्या ठिकाणी लंकेमध्ये गेला आणि रावणाला सांगितलं की तुमचा शत्रू असणारा भगवान रामचंद्र तुमची अपेक्षा करतायत. त्यांनी त्या ठिकाणी भगवान शिवजींच्या लिंगाची स्थापना केली आहे आणि तुमच्या हातून त्याचा विधी सगळा पार पडायचा आहे. अरे माझ्या हातून कसं काय? ते म्हणतात माझा त्याच्या ब्राह्मणत्वाशी शत्रुत्व नाही, त्याच्या आचरणाशी संबंध शत्रुत्व आहे. तो येऊन त्याने यथाविधी त्या ठिकाणी त्याने भगवान शिवजींची पूजा अर्चा करावी असं त्यांचं म्हणणं आहे आणि तुम्ही चला. मग रावण निघाला महाराज. रावण निघत असताना रावण म्हटलं अरे ते या ठिकाणी आलेले आहेत, ते वनवासी आहेत, त्यांच्याकडे पूजा अर्चेचं काही साहित्य नसेल, आपण साहित्य घेतलं पाहिजे. म्हणून साहित्याचं ताट रावणाने देखील घेतलं महाराज. जवळ आला, समुद्राजवळ पलीकडे जायचंय. पुन्हा त्याच्या लक्षात आलं पूजेला बसायचं म्हटल्यानंतर पती पत्नीने पूजेला बसलं पाहिजे आणि रामाची पत्नी तर आपण इकडे ठेवलेली आहे. आता हा सगळा प्रसंग श्लोकासहित आनंद रामायणामध्ये आहे. आपल्याला थोडीशी गंमत वाटेल. रावणाने विचार केला आणि रावण म्हटला अरे त्याची पत्नी पण घेऊन गेलं पाहिजे पूजेसाठी. आणि रावणाने सीतामातेला घेतलं, रामेश्वरमला गेले, भगवान प्रभू रामचंद्रांच्या जवळ सीतामातेला बसवलं आणि रावणाने यथोचित सगळी पूजा अर्चा केली महाराज रामेश्वरम भगवंताची. मला सांगायचंय काय, भगवान प्रभू रामचंद्रांचं शत्रुत्व देखील आदर्श स्वरूप आहे. विठ्ठल प्रत्येक गोष्टीमध्ये भगवान प्रभू रामचंद्रांची आदर्शता आपल्याला पाहायला मिळते. कोणतीही गोष्ट घ्या. म्हणून भारतीय संस्कृतीमध्ये अनेक भगवान परमात्म्याने अवतार धारण केले. तसे तर भगवान परमात्म्याने अवताराची राशी तो हा उभा विठेवरी, अवताराची राशी असं भगवान परमात्म्याला म्हटलेलं आहे. अनेक अवतार घेतले, प्रमुख 10 अवतार आहेत. पण या प्रमुख 10 अवतारामध्ये देखील भगवान परमात्म्याची विशेषत्वाने उपासना 2च अवतारांची घडते. 2च अवतारांची का बरं विशेषत्वाने त्या ठिकाणी उपासना घडते? इतर अवतार आहेत, इतर अवतारांची फार उपासना दिसत नाही, फार मंदिरही दिसत नाहीत. भगवान प्रभू रामचंद्रांची आणि भगवान श्रीकृष्ण परमात्म्याची विशेषत्वाने उपासना आहे. का? त्याचं अवतार रामकृष्ण, अवतार रामकृष्ण, येणे करुणी संहार पूर्ण अवतार रामकृष्ण. इतर अवतारही आहेत. भगवान परमात्म्याच्या अवताराबद्दल अशी मीमांसा केली आहे. अंश अवतार, अंशांश अवतार, कला अवतार, असे बरेच त्या ठिकाणी 6 प्रमुख गर्गाचार्यांनी अवताराचे प्रकार सांगितले. पण त्यामध्ये परिपूर्णतम पूर्ण हे 2 अवतार आहेत, भगवान प्रभू रामचंद्रांचा आणि श्रीकृष्ण परमात्म्याचा. आणि या 2ही अवतारामध्ये विशेषत्वाने जी भगवान परमात्म्याने त्या ठिकाणी चरित्रगाथा निर्माण केली, चरित्र केलं. या 2 अवतारामध्ये भगवान प्रभू रामचंद्रांचं चरित्र हे अनुकरणीय चरित्र आहे. श्रीकृष्ण परमात्म्याचं चरित्र हे अनुकरणीय चरित्र नाही. भगवान परमात्म्याच्या संत महात्म्यांच्या चरित्रामध्ये 2 प्रकार दिसून येतात. एक लीला चरित्र आणि दुसरं अनुभव्य चरित्र. लीला चरित्र जे असतं त्याचं आपल्याला आचरण करता येत नाही. भगवान श्रीकृष्ण परमात्म्याचं जे चरित्र आहे हे बहुतांशाने लीला चरित्र आहे. लीला चरित्राचं आपल्याला आचरण करता येत नाही. म्हणून जगद्गुरु तुकोबारायांनी त्या ठिकाणी असं म्हटलेलं आहे, चरित्र ते उच्चारावे केले देवे गोकुळी. भगवान श्रीकृष्ण परमात्म्याच्या चरित्राचा उच्चार करायचा, आचरण करणं शक्य नाही. एक गंमत घडली. एका गावामध्ये पांडव प्रतापाचा त्या ठिकाणी ग्रंथ सोडलेला होता. पांडव प्रतापावर त्या ठिकाणी पोथी चाललेली होती आणि त्याच गावामध्ये दुसरीकडे हरिवंश पुराण हेही सुरू होतं.
आणि पत्नी पांडव प्रताप ऐकायला जायची आणि पतिदेव त्या ठिकाणी हरिवंश पुराण ऐकायला जायचे. हरिवंश पुराण म्हणजे भगवान श्रीकृष्ण परमात्म्याचं यथासांग चरित्र आणि ते चरित्र ऐकून आल्यानंतर दोघांच्या गप्पा व्हायच्या. एक दिवस असं झालं, पती तिकडून हरिवंश पुराण ऐकून आल्यानंतर त्यांनी सांगितलं, हे बघ, भगवान श्रीकृष्ण परमात्म्याने 16,108 पत्न्या केलेल्या आहेत. बाईला 16,000 रे, एवढ्या त्याने पत्न्या केलेल्या आहेत. पत्नीने सहज विचारलं, मग तुमचा काय विचार आहे? तुमचा काय विचार आहे? तो म्हटला, माझा विचार काय नाही, फार एवढ्या तर काय आपल्याच्याने शक्य नाही, पण 2-3 करण्याची इच्छा आहे. ती म्हटली, ठीक आहे. मी पण पांडव प्रताप ऐकायला गेली होती आणि पांडव प्रतापामध्ये असा विषय आला की द्रौपदीला 5 पती होते. द्रौपदीला किती पती होते? 5 पती होते. असं म्हटल्यानंतर त्याला धक्का बसला. मग तो म्हटला, बाबा तुझं पांडव प्रताप ही जाऊ दे आणि माझं हरिवंश पुराण ही जाऊ दे. आपला चाललेला गुन्हा गोविंदाने हा असाच आपण संसार करू. मला सांगायचं आहे काय, भगवान श्रीकृष्ण परमात्म्याचं चरित्र हे अनुकरणीय नाही, आचरणीय नाही, उच्चारणीय आहे. पण भगवान प्रभू रामचंद्रांचं चरित्र हे अनुकरणीय आहे, आचरणीय चरित्र आहे. भगवान प्रभू रामचंद्रांच्या जीवनातली कुठलीही गोष्ट घ्या तुम्ही महाराज, भगवान प्रभू रामचंद्रांचं भावांबरोबरचं असणारं प्रेम जरी आपण घेतलं तरी आपली कुटुंब सुखी होती. बंधूमध्ये किती प्रेम होतं. भगवान प्रभू रामचंद्रांच्या बाललीलामधलं काही चरित्र आलेलं आहे. भगवान परमात्मा आपल्या या बंधूंबरोबर खेळत असताना त्या ठिकाणी भगवान परमात्मा मुद्दामून हरवून घ्यायचे आणि त्यांना मान द्यायचे. भगवान परमात्म्याचं एक नाव आहे बरं का विष्णू सहस्त्रनामामध्ये, अमानी मानदो मान्यो. भगवान परमात्मा स्वतः अमानी राहायचे आणि मानदह म्हणजे मानाचा कंटाळा तुका म्हणे त्याचे, धावतो घरातील भाविकाच्या, धावतो घरातील भाविकाच्या. बाललीला आपण पाहत होतो. भगवान परमात्मा स्वतः हरायचे. महाराजांनी खूप सुंदर प्रमाण दिलं. मानाचा कंटाळा तुका म्हणे त्यासी, धावतो घरासी भाविकांच्या. भगवान परमात्म्याला मानाचा कंटाळा आहे. भगवान परमात्मा स्वतः अमानी राहायचे आणि भरताला, लक्ष्मणजींना, शत्रुघ्नांना म्हणायचे, अरे तुम्ही जिंकलात, तुम्ही मोठे पराक्रमी. व्यवहारामध्ये असं घडत नाही महाराज. श्रेयवादावरून किती भांडणं घडतात व्यवहारामध्ये. आम्हाला श्रेय पाहिजे, पण भगवान परमात्म्याचे, अरे तुझ्यामुळे हे कार्य झालं, तुझ्यामुळं झालं, लहानपणामध्ये. म्हणून भगवान परमात्म्याचं चरित्र इतकं अनुकरणीय आहे. या रामप्रभूंच्या चरित्रामध्ये, अवतारामध्ये भगवान परमात्म्याने मनुष्य जीवनाची एकही मर्यादा ओलांडली नाही. मनुष्य जीवन बरोबर जशाला तसं मनुष्य जीवन सांभाळलं भगवान परमात्म्याने. मानवी जीवनाचा एकही पायरी किंवा एकही मर्यादाचं उल्लंघन केलं नाही प्रभू रामचंद्रांच्या अवतारामध्ये. आणि भगवान श्रीकृष्ण परमात्म्याच्या अवतारामध्ये भगवान श्रीकृष्ण परमात्म्याने मानवी जीवनाची एकही मर्यादा ठेवली नाही, सगळ्या मर्यादा मोडून टाकल्या. म्हणून भगवान प्रभू रामचंद्रांचं चरित्र तुमच्या आमच्यासाठी फार अनुकरणीय आहे, आचरणीय आहे. परमात्म्याचं कुठलंही चरित्र घ्या महाराज. परमात्म्याचं, भगवान परमात्म्याचं आपण म्हणतो रामराज्य आलं पाहिजे, रामराज्य आलं पाहिजे, रामराज्य पाहिजे. रामराज्य म्हणजे काय हो? राष्ट्रपिता महात्मा गांधीजींना त्या ठिकाणी विचारलं भारत स्वतंत्र झाल्यानंतर की नेमकं राज्य कसं असावं असं म्हटल्यानंतर त्यांनी सांगितलं की रामराज्य असावं. रामराज्य हा शब्द आपण नेहमी ऐकतो, पण रामराज्य म्हणजे नेमकं कसं राज्य होतं? एक झलक सांगतो. आपल्या भारत देशामध्ये अनेक राजे होऊन गेले, त्याच्यामध्ये भोज राजा झाला. या भोज राजाचा असा प्रसंग आहे, याचा एक वाढदिवस होता, जन्मदिवस होता आणि त्याचे सगळे मंत्रिमंडळ त्या ठिकाणी त्याचा वाढदिवस संपन्न करत होते, साजरा करत होते आणि सगळेजण त्या ठिकाणी घोषणा देत होते, भोज राजाचं राज्य म्हणजे रामराज्य, भोज राजाचे राज्य म्हणजे रामराज्य. सगळेजण रामराज्य म्हणत होते आणि त्या ठिकाणी प्रधानजी उठला आणि सगळ्यांना तो म्हटला, हे पहा, सगळ्या विद्वानांचं असं मत आहे की भोज राजाचं राज्य हे रामराज्य आहे. बसलेल्या प्रजेला विचारलं, तुमचं काय मत आहे? सगळ्यांनी एकमुखाने सांगितलं, भोज राजाचं राज्य म्हणजे रामराज्य. त्याच्यामध्ये एक महात्मा बसलेला होता महाराज, संत महात्मा होता. तो म्हटला, माझा एक त्याच्यामध्ये विरोध नोंदवा.
भोजाचं राज्य रामराज्य नाही असं म्हटल्यानंतर भरल्या सभेमध्ये एक माणूस असा प्रतिकूल बोलतोय, विरोधी बोलतोय. लगेच भोजराजाने त्याला जवळ बोलवलं. का रे बाबा, का हो महाराज, तुम्हाला माझं राज्य रामराज्यासारखं वाटत नाही? माझं राज्य चुकीचं चाललंय असं तुम्हाला वाटतंय? तुझं राज्य योग्य आहे, तुझं राज्य चांगलं आहे, पण तुझं राज्य रामराज्य नाही. रामराज्यामध्ये आणि माझ्या राज्यामध्ये काय फरक आहे? माझ्या राज्यामध्ये देखील प्रत्येक प्रजा सुखी आहे, आनंदी आहे, कोणालाच दुःख नाही, सगळं रामराज्यासारखंच आहे. असं असताना देखील तुम्ही का म्हणताय की माझं राज्य रामराज्यासारखं नाही? नाही राजा, तुझं राज्य आणि रामराज्य ह्याच्यामध्ये फार मोठं फरक आहे. तुला जर याचा फरक पाहायचा असेल तर माझ्याबरोबर तुला यावं लागेल. त्या साधू महात्म्यांनी घेतलं, राजाला बरोबर घेतलं आणि निघत असताना त्यांनी सांगितलं, हे पहा, काही मजूर घ्या आणि कुदळ टिकाव खाण्यासाठी काही घ्या. रामराज्य आणि तुझं राज्य ह्याच्यातला फरक मी सांगतो. सगळं मंत्रिमंडळ निघालं त्याच्याबरोबर. साधूंनी सांगितलं, चला जंगलामध्ये चला. जंगलामध्ये साधू नेलं. राजा, सगळं मंत्रिमंडळ, त्या ठिकाणी प्रजा आणि संत महात्म्यांनी त्या साधूंनी सांगितलं, इथं उकरा, खांदा, इथं खनन करा. खनन करा म्हणल्यानंतर मजुरांनी बरंच खोदलं महाराज. खोदल्यानंतर तिथं एक असा दरवाजा दिसला. त्या महात्म्यांनी सांगितलं, दरवाजा उघडा आणि चला आत. आत चला म्हटल्यानंतर हे सगळे म्हटले, आम्हाला भीती वाटते. साधू महात्मे होते, त्यांना काय महागणा पुढं फुफुटा उडं, त्यांना काय, चला म्हणले, मी चालतो, माझ्या मागं तरी येताल का नाही? ठीक आहे, तुम्ही पहिलं चला, तुम्ही अगोदर मध्ये बरंच जा आणि परत या आम्हाला भेटायला, मग आम्ही तुमच्या मागं येऊ. मग साधू महात्मे गेले, परत आले, चला म्हटले, आता काही भीती नाही, तुम्ही माझ्या मागे चला. राजाला घेतलं, सगळं मंत्रिमंडळ त्या ठिकाणी गेले महाराज. बरीच मोठी गुहा होती. त्या गुफेमध्ये गेल्यानंतर तिथं एक असं मोठं ताट भरून हिरे ठेवलेली होती. त्या हिऱ्यांचा दिव्य प्रकाश पडलेला होता. आणि हे बघ, हे रामराज्य आहे, हे रामराज्य आहे, हे रामराज्य काय? अरे प्रसंग असा आहे राजा, भगवान प्रभू रामचंद्र त्रेतायुगामध्ये राज्य करत असताना एका शेतकऱ्याला त्या ठिकाणी शेती करत असताना, नांगरत असताना त्याच्या फळाला त्या ठिकाणी एक हंडा लागला हिऱ्याचा. आणि तो हिऱ्याचा हंडा त्याने घेतला. पाहिले हिरे आहेत म्हणून तो आला आणि त्याने राजकोषामध्ये तो जमा करू लागला. तो म्हटला, जमिनीमधलं जे धन आहे ते राजाचं धन आहे, ते आपण स्वीकारलं नाही पाहिजे. आणि तो धनाचा हंडा घेतला. तो इथं आला राजदरबारामध्ये, तो घ्या म्हटला. भगवान प्रभू रामचंद्रांनी कोषाध्यक्षाला सांगितलं, ठेवा आपल्या कोषागारामध्ये. त्याने सांगितलं, अहो कोषागार इतका भरलेला आहे, मोहरी ठेवायला जागा नाही. इकडं सगळं धन भरलेलं आहे, हिरे मातिक मोतिक सगळं भरलेलं आहे, मोहरी ठेवायला जागा नाही, हे धन ठेवायचं कुठं? मग भगवान प्रभू रामचंद्रांनी सांगितलं, हे पहा, एका ताटामध्ये हे सगळे हिरे ठेवा, चौकामध्ये ठेवा आणि दौंडी पिटून सांगा लोकांना, लुटून घेऊन जा. हे पण लोक देखील महाराज एवढे तृप्त होते अयोध्येतले त्यावेळेसचे. प्रत्येकाच्या घरी संपत्ती आहे, सगळं मुबलक आहे, सुबक आहे, लोकांनी कुणीच हात लावला नाही. गेली 15 दिवस झाली, 15 दिवस झाली तरी तिथला एक मोती हिरा हल्ला नाही परत तिथला. मग भगवान प्रभू रामचंद्रांनी सांगितलं त्या कोषाध्यक्षाला, हे बघ, आता हे कुठंतरी जमिनीमध्ये धन पुरून ठेव. आणि ते धन पुरून ठेवलं म्हटले. आणि ती त्रेतायुगापासूनची आतापर्यंत हे ताट आहे हिऱ्याने भरलेलं. आणि चल म्हटले, आता परत निघाल्यानंतर बाहेर आल्यानंतर राजाने विचारलं, भोजराजाने, महाराज तुम्ही माझ्या राज्यातला आणि त्या राज्यातला फरक सांगणार होते? हो सांगतो ना म्हटले. हे बघ, आता तुझ्या सगळ्या मंत्र्यांचे खिशे चेक कर म्हटले, खिशे तपासून घे. खिशे तपासून घे म्हटल्यानंतर महाराज ज्यावेळेस राजा पुढं फिरला होता तोपर्यंत प्रत्येक मंत्र्याने 4-2 हाणलेच होते त्याच्यातले आणि खिशेत ठेवले होते. सगळ्यांचे खिशे तपासले तर ते तिथले सगळे हिरे गायब झाले आणि सगळ्या मंत्र्यांच्या खिशेमध्ये हिरे निघाले. हे तुझं राज्य आहे. आणि रामराज्य असं होतं की त्या ठिकाणी परात ठेवलेली होती, पण एक हिरा 15 दिवसामध्ये चव्हाट्यावरचा कोणी उचलला नव्हता. झाले राम राजा, झाले राम राजा, काय उणे आम्हाचे, झाले राम राजा, झाले राम राजा, झाले राम राजा, काय उणे आम्हाचे, झाले राम राजा. धरणी पिका गाई, घोड्या म्हशी,
झाले राम राज्य काय उणे आमाशी धरणी धरी पीक गाई ओळल्या म्हशी. भगवान प्रभू रामचंद्रांचं राज्य असं होतं. धरणी धरी पीक, अलीकडे धरणी जमीन सुद्धा पीक धरत नाही, नापीक होत चालल्या तुमच्या आमच्या जमिनी. भरमसाठ रासायनिक खतद्रव्यांचा वापर करतोय आपण. पण भगवान प्रभू रामचंद्रांच्या काळामध्ये धरणी पीक धरत होती. मुबलक महाराज धनधान्य सगळ्या प्रकारची मुबलकता होती. ही ऐश्वर्य संपन्न बाजू झाली. आणि भगवान प्रभू रामचंद्रांच्या दरबारामध्ये त्या राज्यामध्ये एकही भांडण झालेलं नव्हतं. एकही त्या ठिकाणी खटला, फौजदारी खटला किंवा दिवाणी खटला, कुठलाच खटला नव्हता त्या ठिकाणी. एक फक्त तेही माणसाचा खटला नव्हता, एक कुत्र्याने खटला भरला होता. प्रसंग असा होता की एक संन्यासी महात्मे आपली मधुकरी भिक्षा घेऊन आपल्या आश्रमामध्ये चालले होते. नदीच्या काठाने चालले आहेत. जात असताना पाणी प्यावं म्हणून एका झाडाखाली मधुकरी त्यांनी ठेवली. पाणी प्यायला गेले तेवढ्यात कुत्रा आला आणि कुत्र्याने मध्ये तोंड घातलं आणि ती मधुकरी संपून टाकली. भिक्षा संपवली. संन्यासी महात्म्याला राग आला. एकाच घरी मी मधुकरी मागतोय आणि एकाच घरी मधुकरी मागत असताना यांनी सगळं संपून टाकलं. हे राग आला. एक हातामध्ये दगड घेतला आणि जोरात मारला. कुत्र्याच्या डोक्याला लागला आणि कुत्रं रक्तबंबाळ झालं. पण ते रामराज्यातलं कुत्रं होतं महाराज, अलीकडचं कुत्रं नव्हतं. त्रेतायुगातलं कुत्रं. ते कुत्रं तसंच संध्याकाळी दर मजल दर कोस करत करत अयोध्येला पोहोचलं. आणि सगळा भगवान प्रभू रामचंद्रांचा राजदरबारही संपलेला होता. आणि संपल्यानंतर रात्रीची वेळ आहे. भगवान प्रभू रामचंद्रांनी लक्ष्मणजींना सांगितलं, हे बघ कुणी बाहेर दिसतंय का बघ बरं. लक्ष्मणजींनी बाहेर येऊन पाहिलं, कुणीच दिसत नाही, मनुष्य एकही नाही बाहेर अयोध्येमध्ये रस्त्यावर राजदरबारच्या बाहेर. त्यांनी सांगितलं कुणीच नाही, कुणीतरी आलंय म्हटले. आता काय महाराज, अंतरीचे बीज जाणे कळवळा, व्यापक सकळा ब्रह्मांडाचा. परमात्म्याला काही पशु पक्ष्याच्या अंतकरणातल्या प्रत्येकाच्या गोष्टी कळतात. एक समवायात छेदे करून सगळ्यांचं यस सर्वज्ञ सर्वविद यस्य ज्ञानमयम तपः. परमात्मा असा आहे. कुत्रा आलाय हे परमात्म्याला सांगायची काय आवश्यकता आहे. भगवान प्रभू रामचंद्रांनी लक्ष्मणजींना सांगितलं, बघ कुणीतरी कुत्रा दिसतोय का बघ. आणि बाहेर कुत्रा त्या ठिकाणी, त्याचं डोकं फुटलेलं कुत्रा त्या ठिकाणी. आणि तो त्रेतायुगातला कुत्रा आहे, तो अलीकडचा थोडाच कुत्रा आहे. लक्ष्मणजींनी विचारलं, का रे बाबा तुझी काही तक्रार आहे का. हो म्हटलं, माझी तक्रार आहे. मग काय तुझी तक्रार आहे मला सांग. त्यांनी सांगितलं, मी तुमच्याजवळ नाही सांगणार तक्रार. न्यायी राजा आहे भगवान प्रभू रामचंद्र, त्यांच्याकडूनच मला न्याय मिळेल, मी त्यांनाच सांगणार. चल मग आत दरबारामध्ये. दरबारामध्ये मी येणार नाही, मी पशु आहे, तुम्ही राजे आहात, मी माणूस नाही, मी दरबारामध्ये येऊ शकत नाही. या ठिकाणी भगवान प्रभू रामचंद्रांना बोलून घ्या. बोलून घ्या म्हटल्यानंतर परमात्मा बाहेर आले. त्याला विचारलं, बाबा काय झालं, कुणी तुला मारलं, काय तुझी तक्रार आहे. त्याने सांगितलं, हे पहा, एक संन्यासी कुणीतरी त्याने माझ्या डोक्यामध्ये दगड घातला आणि माझं डोकं फुटलं असं. मग भगवान प्रभू रामचंद्रांनी कुत्र्याला थांबून घेतलं. दुसऱ्या दिवशी त्या संन्याशाची शोधाशोध सुरू झाली. संन्यासी महात्म्याला पकडून आणलं, राजदरबार भरला, न्यायालय भरलं. आणि भगवान प्रभू रामचंद्रांनी विचारलं त्या संन्याशाला, का हो संन्यासी महाराज, तुम्ही या कुत्र्याला मारलं का दगड. तो म्हटला, हो मारला देवा. मग तुम्हाला शिक्षा झाली पाहिजे. संन्याशाने सांगितलं, प्रभो प्रकार असा आहे, मी एकाच घरी भिक्षा मागत असायचो आणि मी अशी झाडाखाली भिक्षा ठेवली, हा आला कुत्रा आणि त्याने ती भिक्षा संपवली. मी उपाशी राहणार, मला राग आला म्हणून मी दगड मारला. मग भगवान परमात्मा कुत्र्याला विचारलं, का रे कुत्र्या, तुझं हे चुकलं का नाही. त्या संन्यासी महात्म्याच्या मधुकरीमध्ये तू कशाला तोंड घातलंस. तो कुत्रा म्हटला, देवा ह्या संन्यासी महात्म्याची ही मधुकरी आहे, हे मला काय माहिती, मी कोण आहे, कुत्रा आहे, कुठं तोंड घालावं कुठं तोंड न घालावं याचं ज्ञान मला नाही. या संन्यासी महात्म्याने तरी तुकोबारांची गाथा वाचलेली असेल का नाही. पशु काय पाप पुण्य जाणती, उत्तम मध्यम भोग भोगिती. मी पशु आहे, मला काय ज्ञान, जे समोर येईल ते खाणं. भगवंताला पटलं. भगवंताने विचारलं, का हो संन्यासी महाराज, त्याचंही बरोबर आहे, तुम्ही दगड का मारला. दगड का मारल्यानंतर प्रभूंनी सांगितलं, हे पहा, त्या संन्याशाने सांगितलं, प्रभू मी रागाने मारला, पण आता हे पहा, तुम्हाला शिक्षा झाली पाहिजे. तुम्ही दगड, त्याला तर काही ज्ञान नाही ना, तो पशु आहे, पण तुम्हाला ज्ञान होतं, तुम्ही साधू आहात, मृदू सबाह्य नवनीत तैसे सज्जनाचे चित्त, असं तुमचं वर्णन केलं शास्त्राने. आणि तुम्ही काय एवढा दगड मारला, एवढे कठोर का झाले, तुम्ही संत आहात, महात्मे आहात, तुम्हाला शिक्षा झाली पाहिजे. मग त्या कुत्र्याला विचारलं, का रे बाबा याला कोणती शिक्षा द्यायची, याला कोणती शिक्षा द्यायची म्हटल्यानंतर तो कुत्रा म्हटला, याला कालिंजर मठाचा मठाधिपती करा. तिकडे राजस्थानमध्ये कालिंजर मठ म्हणून अजून प्रसिद्ध आहे, त्या मठाचा मठाधिपती करा. मठाधिपती करा म्हटल्यानंतर तिथं असलेली सगळी जनता हसू लागली. अरे तुला एवढा मोठा त्रास दिला आणि तो म्हणतोस मठाचा मठाधिपती करा. हो देवा, त्याला मठाचा मठाधिपतीच करा. अरे पण ती काही शिक्षा नाही ना, ते तर बक्षीस झालं. नाही देवा,
तुम्ही त्याला मठाचा मठाधिपती करा. का बरं? कारण त्या मठाचा मठाधिपती मागच्या जन्मामध्ये मी होतो. मागच्या जन्मामध्ये कालिंजर मठाचा मठाधिपती मी होतो आणि त्या मठावर मठाधिपती असताना मी लोकांबरोबर काही चांगला व्यवहार करत नव्हतो. उर्मटतेने बोलायचो, लोकांना पंक्तीवरून उठवायचो आणि म्हणून मला ही अवस्था प्राप्त झाली, हा कुत्र्याचा जन्म प्राप्त झाला. म्हणून तुम्ही त्याला त्या मठाचा मठाधिपतीच करा. आणि बरोबर हा संन्यासी जरी असला तरी त्या स्थानावर गेला की बरोबर तो सत्याचा माज चढतोच. त्याच्यामुळं याला कुत्र्याचीच गती प्राप्त होणार आहे. मी याला कुत्रा करा म्हणत नाही, याला मठाचा मठाधिपती करा. पुन्हा जनता त्या ठिकाणी आली. हा न्याय कसला झाला? प्रभूंना सांगितलं. पण प्रभूंनी सांगितलं, बाबा रे, याने याचा असा असा प्रसंग सांगितलाय. हा कुत्रा मठाचा मठाधिपती करा म्हणत असला तरी पर्यायाने याला कुत्राच करा म्हणतोय. म्हणजे एखाद्या मठाचे मठाधिपती झाल्यानंतर कसा व्यवहार ठेवावा या प्रसंगातूनही आपल्याला कळतं. आणि दुसरं महत्त्वाचं असं की भगवान प्रभू रामचंद्रांच्या राज्यामध्ये कुत्र्यालाही न्याय होता महाराज. आता कशी परिस्थिती आहे? माणसाला न्याय नाही, संन्याशाला न्याय नाही, संतांना न्याय नाही, साधू संतांना न्याय मिळत नाही. आणि इकडं अभिनेत्यांना मोठा मोठे न्याय मिळतात, जामीन होते, सगळं होतं, पण संत महात्म्यांना अजून न्याय मिळत नाही. किती विचित्र अवस्था आहे. विठ्ठल विठ्ठल.